श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांच्यासाठी राज्यातील विविध मतदारसंघातील एकूण 28 जणांना काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय। प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, संघटक आणि प्रशासक नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्या विविध मतदारसंघातील 28 जणांना काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी कारवाईचा इशारा दिला होता। यानंतर सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने कारवाई करण्यात आली आहे। राजेंद्र ठाकूर हे अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र आहेत। जिल्ह्यातील काँग्रेसला एकही जागा न मिळाल्यामुळे ठाकूर यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपला चॅनल, आपला आवाज।